मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी कुचे, सायकोलॉजिस्ट. नागपूरला माझं काउन्सिलिंग सेंटर आहे, नरेंद्र स्क्वेअरला. आपण जी सिरीज सुरू केली, जे माझ्याकडे क्लायंट येतात काउन्सिलिंगचे, मी त्यांची काउन्सिलिंग करतो आणि नवीन नवीन इश्यूज जे येतात ते आपण आपल्यासोबत डिस्कस करणं सुरू केलं. माझ्या पॉझिटिव्हनेसला व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स मिळाला की काही लोक जे पॉझिटिव्ह झाले होते रिलेशन्समध्ये त्यांनी माझा नंबर शोधला, मला कॉन्टॅक्ट केला आणि धन्यवाद दिले. त्यानंतर निश्चितच मला पण मोटिवेशन मिळालं. असं वाटलं हे चांगलं काम आहे, आपण केलं पाहिजे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. मित्रांनो, आज जो मी विषय आपल्यासोबत डिस्कशन करणार आहे तो पण भारीच विषय आहे आणि तो पण आजकाल फार प्रचलित होत आहे. आणि तो विषय असा आहे की ड्रायनेस. लाईफमध्ये ड्रायनेस आलेला आहे. ड्रायनेस म्हणजे कसं की एक्साइटमेंटच नाही आहे. एक्साइटमेंट असली ते काही वेळापुरती राहते आणि नंतर बोर होणं सुरू होऊन जातं. म्हणजे माझ्याकडे असे 10 क्लायंट आहे, ते म्हणतात की सर BMW 3 करोडची गाडी, मर्सिडीज एस क्लास 4 करोडची गाडी, डिफेंडर अशा गाड्या घेऊन येतात आणि म्हणतात की सर ना ही गाडी जेव्हा मी घेतली त्या दिवशी फक्त एक दिवस मला आनंद वाटला आणि नंतर अजून बोर्डम सुरू झालं. म्हणजे काम करतोय, ऑफिसमध्ये जातोय, पैसे कमावतोय, पैसे येतात, ते ऑटो मोडमध्ये सगळा बिझनेस झाला, पण प्रचंड ड्रायनेस आला. काही 2-3 लेक्चरर आहे, सिनियर लेक्चर, ते म्हणतात की सर चांगलं पेमेंट आहे पण घरी कशासाठी जायचं हेच समजत नाही आणि ऑफिसमध्ये कशासाठी जायचं हेच समजत नाही. ऑटो मोडमध्ये आलाय लाईफ, पण तो ड्रायनेस आला, थोडा उत्साह कमी झाला, कशासाठी जगतोय. पार्टी करतो, मित्र येतात, त्यावेळेसचं बरं वाटते, पण पुन्हा मग असं अस्वस्थ वाटतंय, बोरिंग वाटतं. तर मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इंटेलिजंट माणसालाच बोर वाटतं. मूर्ख माणसाला कधीच बोर्डम येतच नाही. कारण बोर्डम फील होण्यासाठी जे आपण करतो आहे त्याची निरर्थकता जाणण्यासाठी सुद्धा इंटेलिजंट हवं. मूर्ख माणूस कधीच बोर होणार नाही. एखाद्याच्या तेरवीत जाईल, दिवसभर बग 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 करेल. एखाद्याच्या लग्नात जाईल, दिवसभर बग बग करेल. कोणताही गावातला शहरातला माणूस भेटला त्याच्यासोबत ज्ञान पाजण्याचा प्रयत्न करेल, बग बग करेल. तो कधीच बोर होणार नाही, कारण तो मूर्ख आहे. मूढ माणसं कधीच बोर होत नाही. इंटेलिजंट माणसं खऱ्या अर्थानं बोर होतात, कारण त्यांना एकच एक काम करून, एकच एक तोच काम करून रिपिटेशन्स करता करता त्यांना बोर्डम फील होते आणि पुढं काही दिसत नाही. त्याच्यामुळं त्यांना असं वाटते मी काय करत आहे. ठीक आहे, पैसा कमावत आहे, मग त्यावेळेस त्यांना बोर्डमच्या बाहेर निघण्यासाठी ते काय करतात, एखादी मोठीच गाडी घेतात. मग ते मोठी गाडी घेतल्यानंतर 3 करोडची जर ते गाडी घेत असेल तर मित्रांनो, ते एका दिवसाच्या एक्साइटमेंट विकत घेण्यासाठी ते 3 करोड खर्च करतात. काही लोक वाट पाहतात किंवा आता ॲपल 13 आलाय, 14 आला आहे, 16 आलाय, तर ते त्याच दिवशी विकत का घेतात? ऍक्च्युली ते त्या दिवशी विकत घेतात कारण त्या दिवसचा आनंद त्यांना तो 2 लाखात विकत घ्यायचा असतो. कारण लाईफमध्ये तसं काही एक्साइटमेंट नाहीये. काहीतरी आता ॲपल तरी घेईल, नवीन तरी घेईल, त्या दिवशी बस त्यांना फक्त एक दिवस चांगलं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी तो ॲपलचा मोबाईल कडे ते पाहत पण नाही. गाडीची एक्साइटमेंट आहे, ते बोर्डम होतात. काही रिलेशन्समध्ये बोर होतात, जसं आमिर खान, त्याला ते एक रिलेशन झालं की ऊब तयार होते, तेच ते, मग तो पुन्हा प्रेमात पडतो, पुन्हा लग्न करतो आणि तो एक्साइटमेंट विकत घेतो. आणि खरं पाहता ते रिलेशन चेंज करणं ते काही वेळापुरतं एक्साइटमेंट असतं, काही वेळापुरतं चांगलं वाटतं आणि ते नंतर जशाचं तसंच बनतं. माझ्या अर्थानं हा सुद्धा सायकोलॉजिकल डिसीज आहे. आनंद विकत घेणं, एखाद्या वेळेस खूप जोराने गाडी चालवणे, 120च्या, 130च्या, 140च्या, त्यांना ते थ्रिलिंग वाटतं. कारण लाईफ इकडे बोर्डम झालाय. त्यांना थोडंसं फास्ट गाडी चालवणे, मृत्यूला
असं जवळ जाणे, हा पण एक रोग आहे. हे थ्रिलिंग नाही आहे, हा तो त्याला शांत वाटत नाही. स्वस्त गाडी चालवणे, मजेशीर गाडी चालवणे, आनंदात गाणे ऐकत आहे आणि आपण गाडीचा स्वाद घेत आहे, हे त्याला बोर्डम वाटतं. त्याच्यामुळे कुठंतरी फास्ट चालून लाईफमध्ये काहीतरी थ्रिलिंग आणण्याचा तो प्रयत्न करतो. या सगळ्या लक्षणाला ड्रायनेस म्हणतात. काही लोक म्हणतात कशासाठी जायचं ऑफिसला, घरी कशासाठी यायचं, सकाळी कशासाठी उठायचं, लाईफचा एम त्यांना समजत नाही. आणि ठीक आहे, हे इंटेलिजंट माणसात येतात. बोर माणूस म्हणजे मूर्ख माणूसच फक्त बोर होत नाही. पण मित्रांनो, हे एक अंडरस्टँडिंग आहे, हे एक अलाराम आहे. तुम्हाला जर बोर वाटत असेल तर ही एक उपलब्धी आहे. किंवा लाईफचा निरर्थकतापणा, ॲपलमध्ये काहीच नाही आहे, त्या कारमध्ये काहीच नाही आहे, शो ऑफमध्ये काहीच नाही आहे, हे अंडरस्टँडिंग तुम्हाला येऊन राहिले. पण पुढं काय करायचं हे काही माहीत नाही. आता तुम्हाला एकच मार्ग आहे, ध्यान, अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काही आपल्याला हरिओम करायचं नाही आहे, परंतु तुम्ही ध्यानात उतरण्यासाठी तयार झालेले आहे. तथागत गौतम बुद्ध पण ऊब झाली होती त्यांना, तो महाल आणि ते सगळं त्यांना पण ते नकोसं वाटत होतं. ते उबले होते, ते बोर झाले होते, त्यांना असं पाहिजे होतं काहीतरी शाश्वत आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल, ड्रायनेस वाटत असेल, तर तुम्ही चांगल्या उंबरठ्यावर आहे मित्रांनो. आता इथनं छलांग मार सकते आप. आता इथनं लाईफ अशी सुरू होऊन जाईल की तुमच्या जीवनात, वागण्यात, बोलण्यात आनंदच आनंद येऊ शकतो. पण त्यासाठी आता NLP सारखे चांगले चांगले कोर्स किंवा ध्यानासारखे चांगले चांगले कोर्स, तुम्ही आता थेरपी, तुम्हाला आता कोणी प्रभावित करू शकत नाही. कारण तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले आहे यूट्यूबवर. एकटं राहा, स्वतःवर प्रेम करा, पण तुम्ही ते सगळं करून पाहिलं तर आता तुम्हाला ते काही म्हणजे तुम्हाला ते यूट्यूबचे जे बोलणं पण आता बाचट वाटतं की हे बोलणं सोपं आहे, पण एवढं आम्ही तर सगळे सक्सेस असून आम्हाला बोर्डम काय येतं. तर आता तुम्ही ध्यानाच्या खऱ्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहे. ही स्टेज तुम्हाला, ड्रायनेस जर तुम्हाला आली असेल, थोडंसं वैराग्य आलं असेल, तर ही चांगली स्टेज आहे. पण याच्यानंतर आता लाईफ ग्रेसफुल बनू शकते. आता मर्सिडीज असो की अल्टो असो की सायकल असो, आता तुम्ही आनंदात खूप राहू शकता. कारण तुम्ही जीवनातले सगळे नाटकं पाहिले, संबंधाचे नाटकं पाहिले आहे, रिलेशनचे नाटकं पाहिले आहे, सेक्सचा आनंद घेऊन पाहिलेला आहे, दारू पिऊन पाहिली आहे, मित्रासोबत बकचोदी करून पाहिली आहे, खूप चर्चा करून पाहिली आहे. त्याचं तुम्हाला आता काही तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. तर हे चांगलं लक्षण आहे. ड्रायनेस इज अ गुड सिम्पटम. मला पण कधी काळी आलं, मी ओशोंच्या आश्रमात गेलो, तिथं ध्यानविधी केलं आणि काही कोर्स केले आणि लाईफ एवढं सुंदर झालं की आता तर चहाच्या टपरीवरही असलो, चहा पित असताना राजा चहा प्यासारखं वाटतंय की आपण राजाच आहे ना, आपण चहा पित आहे. ते 5 स्टारमध्ये पण तसंच वाटतं. म्हणजे 5 स्टारचा विरोध नाही, पण आता टपरी चालते, चहाची टपरी चालते, 5 स्टार हॉटेलही चालते. आता आश्रमात जायची गरज नाही, कारण घरातच आश्रम बनलेला आहे. परंतु आता आपल्याला थेरपीची गरज आहे. विपश्यना एक थेरपी आहे आणि विपश्यना ही अशाच माणसासाठी आहे. NLP ही अशाच माणसासाठी आहे. एक विचलित माणूस तिथे जाऊन काय करेल? 10 दिवस बसणे साधी गोष्ट थोडी आहे. त्याच्यामुळं तुमच्या लाईफमध्ये ड्रायनेस आला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला आता थेरपीची गरज आहे. माझ्याकडे क्लायंट येतात आणि ते म्हणतात की आम्ही चांगला विचार करतो, आनंदी राहण्याचा विचार करतो. फक्त विचार केल्यानं काही होणार नाही. मला काही दिवसात एका माणसानं विचारला की सर, तुम्ही नेहमी फॉरेनला फिरत असतात, माझा पण फॉरेनला जायचा विचार करत सुरू आहे, किती खर्च लागेल? म्हटलं 1 रुपया नाही. ते म्हणजे कसं काय? म्हटलं विचार करायसाठी काय लागते? जासाठी लागते. तर मित्रांनो, तुम्हाला आता खरंच थेरपीची गरज आहे. तुम्हाला ध्यान, काउन्सिलिंग याची गरज आहे आणि तुम्ही या ड्रायनेसला, बोर्डमला ट्रान्सफर करू शकता एनर्जीमध्ये. आणि जे काही संत मंडळी असतात ते असेच ड्राय झाले असतात, पण आता तुम्हाला ना त्यातलं त्यात तुम्ही त्या मलम लावणं सुरू करता. मग एखाद्या वेळेस पार्टीज करता, त्या पार्टीमध्ये स्वतःच खर्च करता, ते 2 दिवस मग तुम्हाला चांगलं वाटते, अरे यार वो पार्टी किया था, कितना अच्छा लग रहा था. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला ड्राय वाटतं, मग तुम्ही म्हणता की अरे और मिलेंगे. तुम्ही किती वेळा भेटाल लोकांना? किती वेळा लोकांना भेटाल? किती वेळा खर्च कराल? किती वेळा लोकांना बोलावून पार्टी द्याल? तुमचा जो आनंदाचा झरा आहे तो आतमध्ये सुरू झाला पाहिजे आणि तो होऊ शकते. त्याला प्रॉपर काउन्सिलिंग आणि थेरपीच्या सहाय्याने
तुम्ही हा ड्रायनेस दूर करू शकता. मित्रांनो, काळजी करू नका. ड्रायनेस, निरर्थकता, एखादा व्यक्ती असते तो मूवीजला जात नाही, तो नाटकाला जात नाही, पण याचा अर्थ तो बोरिंग नाही, त्यानं जीवनातले सगळे नाटकं पाहिले. तुम बोलेंगे, बुद्ध आदमी को बोलेंगे कि नाटक देखो, देखने चलो, तो वो बोलेंगे जिंदगी के नाटक मैंने सब देख ले, रिलेशन्स में क्या है, कोण किसका है, सब मैंने देख लिया. याचा अर्थ तो नीरस नसतो, त्याला ते अंडरस्टँडिंग आली असते. अभी छलांग आपको मारना है, ऊपर छलांग मारना है. बोर्डम की आगे अगर आप जाएंगे तो आनंद ही आनंद आहे. आणि काही घाबरू नका, इंटेलिजंट माणसाचं लक्षण आहे, तो लवकर बोर होते. मूर्खच माणूस फक्त बोर होत नाही. पण त्या बोर्डम मधून आता तुम्ही बाहेर निघू शकता. बोर्डम हा शेवटचा दगड आहे. तो जर तुम्ही फेकला, ध्यानाच्या माध्यमातून किंवा थेरीच्या माध्यमातून फेकला, तर असा एक स्वच्छ पाण्याचा झरा सुरू होऊन जाईल की तो तुम्हाला निरंतर एक सुंदर पाणी देईल. तर काळजी करायचं कारण नाही. मला खूप लोक मेसेज करतात की सर लाईफमध्ये उत्साह नाही राहिला. ठीक आहे, नाही राहिला इथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला निरर्थकता समजायला लागली, तुम्ही इंटेलिजंट आहे, पण इसके भी आगे एक वर्ल्ड है, इससे भी आगे आनंद है, इससे भी आगे एक मस्ती है, जो खुद में रहने की एक ठहराव तुमच्या आयुष्यात यायला लागलाय. तर मित्रांनो, काळजी करू नका. तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर खाली मी माझा मोबाईल नंबर देऊन देतो, तुम्ही माझ्यासोबत चर्चा करू शकता. धन्यवाद.